महागाईच्या ज्वाळांनी जनता होरपळली, सांगलीत काँग्रेसचा भाजप सरकार विरोधात संतापाचा स्फोट। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरले काँग्रेस कार्यकर्ते, जनतेला उपदेश आणि स्वतः परदेश दौरे, राजेश नाईकांचा घणाघात। वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवारी भाजपा सरकार विरोधात आक्रमक आंदोलन छेडले। सांगलीतील जुना स्टेशन रोडवरील पेट्रोल पंपासमोर झालेल्या या आंदोलनाने परिसर घोषणांनी दणाणून गेला। महागाई कमी करा, जनतेला न्याय द्या, भाजपा सरकार हाय हाय अशा घोषणांनी वातावरण तापले होते। यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आज सामान्य माणूस पेट्रोल, डिझेल, गॅस आणि महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे। घर चालवणे कठीण झाले आहे। मात्र केंद्र सरकार जनतेच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी उपदेशाचे डोस देत आहे। तेल कमी वापरा, गाड्या कमी वापरा, सोने खरेदी करू नका असे सांगणारे सरकार स्वतः मात्र परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। ते पुढे म्हणाले, हीच भाषा निवडणुकीपूर्वी बोलण्याचे धाडस भाजपने दाखवले असते तर जनतेने त्यांना जागा दाखवली असती। आता मात्र जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत आहे। येत्या काही प्राथमिक स्वरूपाचं हे आज आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। आपण पाहतोय की आज देशामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे। एकीकडे महागाईचा डोंब वाढलेला आहे। डॉक्टर सिकंदर जमादार यांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारने शेतकरी, कामगार, विद्यार्थी किंवा गरिबांसाठी ठोस असे काहीच केले नाही। काँग्रेसने उभ्या केलेल्या शिक्षण संस्था आणि शाळांना मदत करण्याऐवजी उद्योगपतींच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत। शेतकऱ्यांना जून महिन्यात लागणारी खते उपलब्ध नाहीत आणि सरकार हातावर हात धरून बसले आहे, असा आरोप त्यांनी केला। तसेच डॉक्टर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार विरोधात मोठे जनांदोलन उभारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या आंदोलनात माजी सभापती सुभाष तात्या खोत, डॉक्टर प्रमोद इनामदार, नगरसेवक सागर बिरनाळे, डीपी बनसोडे, अजित ढोले, मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अंजली जाधव, ललितकुमार दबडे, अरुण पळसुले, विक्रम सावर्डेकर, प्रतीक्षा काळे, नामदेव चव्हाण, शाहरुख नदाफ, तन्वीर मुजावर, विकास पाटील, प्रदीप कारंडे, निहाल सरोदे, शरण सरोदे यांच्यासह काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीतील या आंदोलनामुळे महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आता अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत। सरकार चोर है, गली गली में शोर है, भाजप सरकार चोर है। काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो। काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो। द्या चला। काँग्रेस पक्षाचा विजय असो। अरे गली गली में शोर है, अरे गली गली में शोर
ये कमती कमी आज लड़ेंगे जोरों से या भाजपा सरकारचं करायचं काय आणि डोकं वर पाय अरे या भाजप सरकारचं करायचं काय आणि डोकं वर पाय कल लड़ेंगे जोरों से आज लड़ेंगे जोरों से कल जोरों से आज लड़ेंगे जोरों से कांग्रेस पक्षाचा जय हो भाजपा का जोर है चले जाओ भाजप सरकार चले जाओ सरकार चले जाओ मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ अरे मोदी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय मोदी सरकार या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे त्याच्या विरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत. आज आमचा हा इशारा आहे, यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्क जाम करू, बाकी सर्व करू. आता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे. त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आता डिझेल आल्यावर मिळालं. एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात. युद्धाचं कारण सांगतात पण युद्ध कारण न ही करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिजे होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केले. आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागे दर वाढ करणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. सर्व वतीनं प्राथमिक स्वरूपाचं हे आज आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. आपण पाहतोय की आज देशामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. एकीकडे महागाईचा डोंब वाढलेला आहे. अशा अवस्थेमध्ये पेट्रोलचे दर वाढतायत, डिझेलचे दर वाढतायत. देशाचे पंतप्रधान मोदी सांगतायत की दररोजच्या जीवनामध्ये आपण तेलाचा वापर कमी करावा. गेल्या 60-70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने जो राज्यकारभार केला या काळामध्ये अशा प्रकारची कधी परिस्थिती निर्माण झालेली नाही. आज आपण पाहिलं तर देशाची आर्थिक व्यवस्था ही ढासळलेली आहे. गेल्या 14 वर्षामध्ये मोदींना हे सरकार व्यवस्थित चालवता आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज महागाईचा डोंब वाढलाय. उद्याच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. देशाची परिस्थिती जर आटोक्यात आली नाही तर आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल. अशा पद्धतीचा मी आज इशारा देतो. पाचही राज्याचे इलेक्शन पूर्वी युद्ध चालू झालेलं आहे. वाढ बघून इलेक्शन संपल्यानंतर मुद्दामुली दरवाढ झालेली आहे. दरवाढीच्या आधी सुद्धा आम्ही MIDCत काम करतो. प्रत्येक उद्योगाला हा फटका लागलेला आहे. गॅस आधीपासून मिळत नाही आहे. कॉलेजच्या स्कूलच्या कॅन्टीनला सुद्धा आपल्याला गॅस मिळायची अडचण झालेली आहे. हा नियोजनाचा ढिसाळपणा आहे, बाकी काही नाही. त्यामुळे हे मोदी सरकार पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि याचा त्यांना जबाब आम्ही विचारणार. आता हे थोडक्यात आंदोलन राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वजित कदम साहेबांच्या आणि विशाल साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन करणार, ज्याच्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार. थँक्यू.